माझा भाऊ कोणाला वडील म्हणेन तो म्हणतोय की माझा भाऊ की माझे पप्पा जळगावला आहे, तर आम्ही काय करायचं? आता तुम्ही इथंच आहे, आता आम्ही कोणाला पप्पा म्हणणार? आमच्या वडिलांना आम्हाला न्यायच पाहिजे, त्या तिन्ही बापलेकांना फाशीच पाहिजे। आता माझा भाऊ कोणाला वडील म्हणेन तो म्हणतोय की माझा भाऊ की माझे पप्पा जळगावला आहे, तर आम्ही काय करायचं? तुम्ही इथंच आहे, आता आम्ही कोणाला पप्पा म्हणणार? आम्हाला त्या तिन्हींना पण फाशीच पाहिजे। आम्ही कोणाला हे करा, मग बहीण मग आजी बाबा म्हातारे मोठे पप्पा दारू पितात, आम्ही कोणाला काय म्हणा? आता माझे वडील चालले गेले आम्हाला सोडून। किती स्वप्न होते माझ्या वडिलांचे, तुला पोलीस बनायला, इंजिनियर बनायला, आता ते स्वप्न अधुरे राहिले। पण मी तर ठाणली की मी माझ्या पप्पाचं स्वप्न पूर्ण करीन, म्हणते तिने या जगात दिसले नको पाहिजे। माझ्या वडिलांना न्याय पाहिजे, यांना तिन्हींनाही फाशी पाहिजे आम्हाला। लावण्य युवराज कोळी, त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे। माझे 3 लेकरं उघडे पडले, माझे सासू सासरे म्हातारे आज आमच्या घरात तेच करणारे होते, दुसरं कोणीच पाहणार नाही। मला त्यांना शिक्षाच पाहिजे, म्हणजे त्यांना आज मावर बितवली, उद्या दुसऱ्या महिलांवर बितवतील, सुटून आले की परत ते असेच करतील का? मग आज माझा संसार उद्ध्वस्त झाला, उद्या दुसऱ्या महिलांचा होईल, असंच होणार का समाजामध्ये महिलांसाठी? मग न्यायच पाहिजे, म्हणलं एक फाशीची शिक्षा पाहिजे त्यांना, पण दुसरं काहीच नको। मग एवढे लेकर माणूस गेला, आमच्या घरात लाईन करणारा माणूस नाही राहिला, तर मग त्यांना पाहायचंच नाही जगामध्ये। मग फाशीची शिक्षा द्या त्यांना, म्हणजे न्यायच पाहिजे, काहीच नको।